त्या फायर अजिंची जी काय तळमळ आपण सगळ्यांनी बघितली, ज्या प्रकारे त्या बोलत होत्या, तीच प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकाची तळमळ असते. काही जण त्यातून सुद्धा निभावून बाहेर पडतात, ते सुद्धा सहन करतात आणि संघटनेकडे बघतात आणि संघटना कशी टिकेल, कशी मोठी होईल आणि त्यातच आपलं भलं मानतात. त्या आजींचा जो काही उद्वेग आहे आणि जी काही नाराजी आहे ती रास्त आहे, तर कुठेही चुकत नाही आहेत. पण सध्या पक्षासमोर जी काही अडचण आहे, कारण जागा वाटपाचा तिढा हा नेहमीच कोणाला ना कोणाला तरी नाराज करत असतो. पण मी बघितलं, शिवसैनिक ज्यावेळेला नाराज होतात त्यावेळेला ते बंड नाही करत. ते स्पष्टपणे सांगतात, की मी नाराज आहे, मी वेगळा होऊन उभा राहीन, पण मी पक्षाच्या विरोधात जाणार नाही. आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट होती. त्या आजींच्या ठिकाणी कदाचित सगळे शिवसैनिक स्वतःला बघत असतील. तर खरंच आजी तुमच्यासाठी खूप वाईट वाटतंय. खरं आहे तुमचं, काहीही चुकत नाही आहे. पण आज शिवसेनेसमोर एक तिढा आहे. तोही तितकाच त्यांना कसा सोडवायचा, त्यातनं मार्ग कसा काढायचा हे कदाचित कळत नसेल. त्याच्यामुळे काही डिसिजन त्यांना त्याचा कॉम्प्रोमाईज करावा लागत असेल. सो शिवसेनेच्या वतीनं खरंच तुमची मनापासून माफी मागतो. नाराज होऊ नका. तुमचा आशीर्वाद सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पाठीशी राहू देत. नाराजी व्यक्त करा भलेही, पण आशीर्वादाचा हात मात्र काढून घेऊ नका.